या शुभ समयी परमेशाला एक मनाने वंदन नमोचे या शुभ समयी परमेशाला एक मनाने वंदन नमोचे या शुभ समयी। आजची ही पवित्र मिसा आजी आजोबा यांच्या आत्म्यासाठी, स्वर्गवासी वॉल्टर बॅप्टिस्टा यांच्या आत्म्यासाठी व ॲरन ऑल्विन परेराच्या वाढदिवसानिमित्त देवाचे आभार मानण्यासाठी अर्पण करण्यात येत आहे। पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन। आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराचं प्रेम व पवित्र आत्म्याचा गोड सहवास तुम्हाबरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा। ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, संत पौलानं गलिती इथं प्रभू येशू ख्रिस्ताची शुभवार्ता जी आहे ती पसरविण्यासाठी सुरुवात केली। लोकांना येशूविषयी शिकवलं आणि ते येशूच्या प्रेमात पडले। परंतु काही लोकांनी येऊन जे येशूच्या प्रेमामध्ये होते, येशूची शिकवण स्वीकारत होते, अशा लोकांना भडकवलं, अशा लोकांना येशूच्या सुवार्तेपासून दूर केलं। आणि ह्या परिस्थितीमध्ये ह्या गलतीकरास संत पौल आजच्या पहिल्या वाचनातून त्यांची चांगली कान उघडणी करत आहे आणि पुन्हा ख्रिस्ताकडे वळण्यासाठी त्यांना प्रवृत्त करत आहे। आपल्या जीवनात देखील अनेक वेळेला आपण ख्रिस्ताच्या शिकवणुकीपासून परावृत्त होत असतो अनेक कारणामुळे। आज ख्रिस्त सभा आपल्याला आठवण करून देत आहे, येशू बरोबर राहा, येशूच्या प्रेमात वाढा, येशूवर श्रद्धा ठेवून जीवन जगता यावं म्हणून ह्या पवित्र रहस्यात आपण देवाकडे प्रार्थना करूया। पवित्र रहस्याच्या उत्सवात अर्थपूर्णरित्या सहभागी होण्यासाठी पश्चातापी अंतःकरणानं आपल्या पापांची आपण देवाकडे कबुली देऊया। एकत्र सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृतीने व हैगेने मी फार पापे केली आहेत। माझा अपराध, माझा अपराध, माझा फार मोठा अपराध। म्हणून मी नित्यकुमारी पवित्र मारिया, सर्व देवदूत व सर्व संत ह्यांना व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा। सर्व समर्थ परमेश्वर आपणावर दया करो, आपल्या पापांची क्षमा करून आपल्याला सार्वकालिक जीवनाकडे नेवो। आमेन। आपण प्रार्थना करूया। हे प्रभू, आमच्या साह्यकर्त्या व मार्गदर्शका, प्रीतीच्या पायावर आमच्या जीवनाची इमारत उभी कर। तुझ्यावरील आमची प्रीती दुसऱ्यांचे हित करण्याच्या आमच्या तळमळीतून व्यक्त होऊ दे। ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्यात द्वारे करतो। आमेन। संत पौलाचे गलतीकरास पत्र यातून घेतलेलं वाचन। शास्त्रात असे लिहिलं आहे की अब्राहमाला 2 मुले होते, एक दासीपासून झालेला आणि एक स्वतंत्र स्त्रीपासून झालेला। तरी दासीपासून झालेला देह स्वभावाने जन्मला
आणि स्त्रीपासून झालेला वचनामुळे जन्मला. ह्या गोष्टी दृष्टांत रूपे आहेत. त्या स्त्रिया म्हणजे दोन प्रकार होत. एक तर सिनाय पर्वतावरून केलेला तो गुलामगिरीसाठी मुलांना जन्म देणारा करार म्हणजे हागार आहे. परंतु वर असलेले यरुशलेम स्वतंत्र असून आपली माता आहे. शास्त्रात लिहिलं आहे, अगे वंदे, तुला मूल होत नसेल तरी आनंदित हो. ज्या तुला प्रसूती वेदना होत नाहीत ती तू आनंदाने जयघोष कर. आनंदाची आरोळी मार, कारण जिला पती आहे तिच्या मुलापेक्षा परित्यक्त स्त्रीची मुले पुष्कळ आहेत. म्हणून बंधुजन हो, आपण दासीची मुलं नाहीत तर स्वतंत्र स्त्रीची मुलं आहोत. यास्तव स्वातंत्र्याकरिता ख्रिस्ताने आपल्याला मुक्त केला आहे, म्हणून त्यात टिकून राहा. गुलामगिरीच्या जोखडाखाली पुन्हा सापडू नका. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रतिसाद. परमेश्वराचे नाव सदा सर्व काळ धन्यवादित असो. परमेश्वराचे नाव सदा सर्व काळ धन्यवादित असो. परमेश्वराचे स्तवन करा. परमेश्वराचे सेवक हो, तुम्ही त्याचे स्तवन करा. परमेश्वराच्या नावाचे स्तवन करा. येथून पुढे परमेश्वराचे नाव सदा सर्व काळ धन्यवादित असो. प्रतिसाद. परमेश्वराचे नाव सदा सर्व काळ धन्यवादित असो. सूर्याच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत परमेश्वराचे नाव स्तवनीय आहे. परमेश्वर सर्व राष्ट्राहून उन्नत आहे. त्याचे वैभव आकाशाहून उंच आहे. प्रतिसाद. परमेश्वराचे नाव सदा सर्व काळ धन्यवादित असो. परमेश्वर आमचा देव जो उच्चस्थळी राजारूढ आहे, तो आकाश आणि पृथ्वी याचे अवलोकन करण्यास लवून पाहतो. त्याच्यासारखा कोण आहे? तो कंगाला नाही धुळीस उठवितो, धुळींतून उठवितो. भुकेल्यांना उकिरड्यावरून उचलतो. प्रतिसाद. परमेश्वराचे नाव सदा सर्व काळ धन्यवादित असो. जय घोष. हालेलुया, 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 हालेलुया. तू आपला मुख प्रकाश आपल्या दासावर पाड आणि तुझे नियम मला शिकव. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. लोकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. बराच मोठा लोकसमुदाय त्याच्याजवळ एकत्र जमत असता येशू त्यांना म्हणू लागला, ही पिढी दुष्ट पिढी आहे. ही चिन्ह मागते.
परंतु योनाच्या चिन्हाशिवाय हिला दुसरे चिन्ह दिले जाणार नाही. कारण जसा योना निनवेकरांना चिन्ह झाला तसा मनुष्याचा पुत्र ह्या पिढीला होईल. दक्षिणेकडची राणी न्यायदानाच्या दिवशी ह्या पिढीच्या लोकांबरोबर उठून त्यांना दोषी ठरवेल. कारण शल्मोनचे ज्ञान ऐकायला ती पृथ्वीच्या सीमेपासून आली, आणि पहा, शल्मोनपेक्षा थोर असा एक येथे आहे. निनवेचे लोक न्यायदानाच्या दिवशी ह्या पिढीबरोबर उभे राहून हिला दोषी ठरवतील. कारण त्यांनी योनाच्या उपदेशावरून पश्चाताप केला, आणि पहा, योनापेक्षा थोर असा एक येथे आहे. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो, शुक्रवारच्या दिवशी आपण पाहिलं की एका भूतग्रस्त मुक्या माणसाला प्रभू येशू ख्रिस्त बरं करतो, आणि त्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर काही यहुदी वादंग घालतात. येशूने ह्या भूतग्रस्त माणसाला बरं केलेलं आहे, त्याचं श्रेय जे आहे ते भूतांचा अधिपती बालजबूल ह्याला दिलं जातं, आणि ख्रिस्ताचं जे सामर्थ्य आहे ते जणू काही त्यावेळेला नाकारण्यात येतं. किंबहुना ख्रिस्ताला स्थान न देता ते सैतानाला अधिक प्राधान्य देत होते. आणि मग हा जो वादंग आहे, हा जो वाद आहे, तो पुढेच चालू राहिलेला आहे. आजचं शुभवर्तमान ह्या पार्श्वभूमीवरती आपल्यासमोर चिंतनासाठी आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, प्रभू येशू ख्रिस्ताने सभास्थानामध्ये, मंदिरामध्ये चांगली शिकवणूक दिली, लोकांना मार्गदर्शन केलं, अनेक असे चमत्कार केले, अनेक अशी अद्भुत कृत्य केली. ह्या सगळ्यातून प्रभू येशू ख्रिस्ताचं जे सामर्थ्य आहे ते प्रकट झालेलं आहे. आणि त्यामुळे आता येशूला दुसरं त्याचं सामर्थ्य दाखविण्यासाठी, किंवा तो स्वर्गातून आलेला आहे, देवपुत्र आहे, हे सांगण्यासाठी आणखीन त्याला दुसरी चिन्ह करण्याची गरज नाही आहे. आणि म्हणून ज्या लोकांनी येशू ख्रिस्ताचं हे कार्य पाहिलेलं आहे, येशू ख्रिस्ताला जवळून ओळखलेलं आहे, असे येशूवरती विश्वास ठेवणारे आहेत, आणि ते चिन्ह मागत नाहीत. कारण त्यांची विश्वास किंवा त्यांची श्रद्धा जी आहे ती बळकट बनलेली आहे. परंतु जे विश्वासहीन आहेत अशा लोकांना कितीही चिन्ह दिली तरी देखील त्यांचा विश्वास वाढणार नाही, हे ख्रिस्ताला ठाऊक होतं. आणि म्हणूनच माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, प्रभू येशू ख्रिस्त योनाचं उदाहरण या लोकांसमोर ठेवत आहे. जुन्या करारामध्ये योनाविषयी आपण ऐकलेलं आहे की तो निनवेकरांसाठी एक चिन्ह बनलेला होता. त्यांनी योग्य वेळी निनवे शहरामध्ये जाऊन लोकांना पश्चाताप करण्यासाठी आव्हान केलं, आणि संपूर्ण शहर, अगदी राजापासून तर अगदी गरीबातला गरीब माणूस, छोट्यापासून थोरांपर्यंत सर्वांनीच गोंडपाट नेसून योग्य असा पश्चाताप केला. आणि त्या निनवे शहरावरती जे अरिष्ट येणार होतं त्यापासून ते परावृत्त करण्यात आलं. ही पार्श्वभूमी आपल्याला ठाऊक आहे की योनाद्वारे परमेश्वराने काय केलेलं आहे. आणि असं असताना माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, प्रभू येशू ख्रिस्त खुद्द एक चिन्ह म्हणून ह्या जगामध्ये आलेला आहे ह्या घडीला. आणि त्यामुळे त्याला आणखीन कोणतंही चिन्ह देण्याची किंवा आणखीन काही चमत्कार करण्याची गरज नव्हती आणि नाही. परंतु जे विश्वास ठेवत नाही ते अशा प्रकारे येशूला त्रास देण्याच्या दृष्टीनं किंवा त्याच्यावर विश्वास न ठेवण्यासाठी अशा प्रकारची मागणी करत होते. आणि हे ख्रिस्त जाणून होता, आणि म्हणून ख्रिस्तानं निनवे शहराचं उदाहरण आपल्यासमोर ठेवलेलं आहे. शल्मोन राजा जो सांगितलेला आहे, सालोमन राजा जो ज्ञानी म्हणून ओळखला जातो, त्याचं ज्ञान ऐकण्यासाठी दक्षिणेकडची राणी आपला देश सोडून परक्या देशामध्ये जाते. या राजाचं ज्ञान जे आहे ते ग्रहण करते. आणि ख्रिस्त सांगतो की शल्मोनापेक्षाही महान इथं कोणीतरी आहे, खुद्द ख्रिस्त आहे. आणि म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवून जीवन जगण्यासाठी माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आजची उपासना आपल्याला आठवण करून देत आहे. पश्चाताप करणं म्हणजेच नवीन जीवनाला सुरुवात करणं, जे जुनं आहे ते इतिहासामध्ये जमा करणं. आणि अशा प्रकारे आपल्याला देखील माझ्या प्रिय बंधू भगिनींनो
आजच्या घडीला मोठ्या चमत्काराची गरज नाही. येशूवर आपण विश्वास ठेवत आहोत आणि त्या विश्वासाद्वारे आपल्याला नवीन जीवनाची सुरुवात करणं गरजेचं आहे. योग्य असा पश्चाताप करणं आपल्याला आवश्यक आहे. आणि हा पश्चाताप जेव्हा आपण करणार आहोत तेव्हा आपला ख्रिस्तावरील जो विश्वास आहे, जी श्रद्धा आहे, ती अधिक बळकट बनणार आहे. आणि ह्यासाठीच माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपल्याला आजच्या घडीला कोणत्याही मोठ्या चमत्काराची गरज नाही आहे. मला ख्रिस्त ठाऊक आहे, त्याची शिकवणूक मला माहिती आहे, माझ्या जीवनामध्ये मला परिवर्तन करायचं आहे, मला योग्य असा पश्चाताप करायचा आहे आणि नवीन जीवनाला सुरुवात करायची आहे. हा जो मार्ग आपण जर स्वीकारला तर नक्कीच माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपल्याला ख्रिस्त आपल्या जवळ आहे, ख्रिस्त आपल्या जीवनात आहे ह्याची अनुभूती किंवा ह्याची आपल्याला कल्पना येऊ शकते. आणि ह्यासाठीच ह्या उपासनेतून आपल्याला विशेष कृपादान प्राप्त व्हावं म्हणून देवाकडे प्रार्थना करूया. बंधू भगिनीनं, माझे व तुमचे हे बलिदान सर्वसमर्थ परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या तंतून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो. यामुळे त्याच्या नावाचे गुणगान होऊन आमच्या व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण हो. हे प्रभू, श्रद्धेने व भक्तीने आम्ही तुला ही दाने व ह्या प्रार्थना अर्पण करीत आहोत, ह्यांचा स्वीकार कर. ख्रिस्त बलिदानाच्या कृपा सामर्थ्याने आम्हाला तुझ्या वैभवात सहभागी कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावलं आहे. प्रभू आमचा परमेश्वर, याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत. हे योग्य व तारणदायक आहे. त्याच्याद्वारे तू सर्व सृष्टीची पुनर्निर्मिती केलीस, त्याच्या संपन्नतेमध्ये आम्हा सर्वांना भागीदार केलीस. तो ईश्वर असूनही त्याने आपल्या ईश्वरी वैभवाचा त्याग केला. क्रूसावर आपले रक्त सांडून त्यांनी जगाला शांती दिली. म्हणूनच सर्व सृष्टीत त्याला सर्वश्रेष्ठ गणण्यात आले. त्याची भक्ती करणाऱ्यांसाठी तो शाश्वत जीवनाचा झरा बनला. आणि म्हणून स्वर्गीय दरबारातील दूतांच्या सर्व गायक वृंदांच्या निरंतर गुणगानात सामील होऊन आम्ही तुझा गौरव गातो. Shobhita
तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वइच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि ती भाकर मोडून आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझं शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिलं जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचं हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्तगणांनो चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार. मरणांतुनी प्रभू येशू उठला, येईल जगती पुनर्भेटीला. श्रद्धेचा या पुनरुच्चार. येशूच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावे तसे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप, फेलिक्स आमचे बिशप व इतर फादर यांच्यासह तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणांतून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताटाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधुभगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवशी झालेली इतर सर्व लोकांना तुझं दिव्य दर्शन घडव. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्य कुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, संत गोन्सालो गार्शिया, सारे प्रेषित, जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह मला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही स्तुती करावी. आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या नम्र तुझ्या पायी. तुझा सन्मानव, तुझा गौरव सदा सर्वदा हो. तुझा आठव. आमेन. परमेश्वरी राज्य आपल्या प्रत्येकाच्या जीवनात यावं म्हणून प्रभू ख्रिस्तानं शिकविलेली प्रार्थना आपण एकत्र म्हणूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि मला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभो, सर्व वाईटापासून आमचं संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे
आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या साह्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावेत. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून हे प्रभू, आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ह्या ख्रिस्त सभेच्या अखंड श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा सर्वदा असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकास प्रेमानं शांतिवंदन करूया. पहा, हे देवाचं कोकरू, जगाची पाप दूर करणारं हे परमेश्वराचं कोकरू पहा. या कोकराच्या भोजनात आज निमंत्रित झालेले आपण सर्व धन्य. प्रभू, तुझा स्वीकार कराव्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द बोल म्हणजे मी बरा होईन. माझ्या प्रिय येशू, तू अल्तरावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस. ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिस्सा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझं बरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. जेव्हा देव प्रकट होईल तेव्हा आपण त्याच्यासारखे होऊ, कारण तो जसा आहे तसाच आपल्याला दिसेल. आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ परमेश्वरा, तुझ्या पुत्राचे शरीर व रक्त त्याच्या जीवनात आम्हाला सहभागी करते. तो परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहतो व राज्य करतो. आमेन. प्रभो, तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आणि सर्वसमर्थ परमेश्वर पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद आपल्यावर येवो. आमेन. सा तुम्हाला ख्रिस्ताच्या शांतीनं देव प्रेमामध्ये वाढण्यासाठी पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानू. Maria.
करोना व्हायरसमुळे बाधित लोकांसाठी प्रार्थना. सर्वसमर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस. करोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या या विश्वाच्या वेगवेगळ्या भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक. करोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायक स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीची याचना करतो. या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरच्या प्रयत्नांना यश लावावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणांद्वारे या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलली जात आहेत. त्यांच्या फलद्रुपतेसाठी आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन.